खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज स्पेशल काही नाही आहे. आज तर माझं उलट काम वाढणार आहे, कारण आज मुलं स्कूलला जाणार नाही आहे आज आणि उद्या. आणि इकडं कसं झालं आहे, स्कूलला वरून सुट्ट्या देण्यात आल्या आहे कारण एवढा पाऊस आहे. पंचगंगा ऑलमोस्ट भरत आली आहे आणि खूप अलर्ट असं वातावरण झालेलं आहे आणि सगळ्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याच्यामुळे खूप सारा गोंधळ उडतोय. जे लोक म्हणजे दररोज कमवून खातात त्यांच्यासाठी खूप अवघड आहे हे जे दिवस आहेत ते. आणि कोल्हापुरात पहिल्यापासून म्हणजे कोल्हापुरात इतर भागांपेक्षा मला तर वाटतं इकडं कोकणात वगैरे ह्या साईडला ना मराठवाड्यापेक्षा वगैरे इकडं खूप सारा पाऊस असतो. आणि आता तर 2 दिवस सुट्ट्या, आज आणि उद्या. शुक्रवार आज, उद्या शनिवार आणि परवा परत संडेची सुट्टी असणारच आहे. तर आता 3 दिवस तर खूप हाल आहेत, कारण मुलं घरी असल्यानंतर खूप सारा कामाचा लोडही वाढतो आणि ते घरात जे काय हे करतात ना, पराक्रम करून ठेवतात, त्याचं खूप टेन्शन येते मला. तर आज मीच वेळेने उठले आहे, कारण मला माहीत होतं आता उद्या म्हणजे उद्यापासून आता 2 दिवस तर सुट्टी असणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं आता लेटच उठणार, कारण एरवी मला 5:30ला मी उठतेच. काही असो नसो थोडंसं माझ्यासाठी वेळ काढते त्याच्यात. पण आज रुटीन पूर्ण हल्लं आहे, कारण आज मी उशिरा उठलं की असं होतं सगळे म्हणजे कामं काही एवढे नसतात घरात, पण ते जे टायमिंगवर माझे मी कामं फिक्स केलेले असतात ना ते होत नाही. त्याच्यामुळे आता घरात सगळा पसारा आहे. आवरून घेते. मुलांना आता दूध पाठवते पहिले. तर इथे दूध गरम करते आणि त्यांना देते दोघांना आता. तर माझं जेवण आवरतं आहे तोपर्यंत मी यांना थोडंसं खेळायला दिलं, कारण बाहेर तर जाऊ शकत नाही, म्हणून जे काही इंडोर ॲक्टिव्हिटीज आहेत तेच आता ते करणार आजच्या दिवशी. म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे 2-3 दिवस आता सुट्टी आहे तोपर्यंत. तर बघू शकता हिचं पण काहीतरी चालू आहे. आणि पावसामुळे तुम्ही इथे भिंतीत बघू शकता, कारण वेगळंच झालेलं आहे ऑलरेडी. अशा प्रकारे त्यांचं थोडंफार घेत असते मधीनमध्ये अभ्यास वगैरे पण, आणि खेळणं पण चालू असतं घरी असलं त्या दिवशी. तर यानंतर मी आदल्या दिवशी 2 दिवस पूर्वी मी हे केलेली पोळी केलेली पुरणाची. तर तो त्याच्यातला जो पुरण होता आतला तो मी ठेवलेला, तर मग पुरणपोळी दिली. त्याच्यानंतर जे काय त्यांचे ड्रेस युनिफॉर्म वगैरे आहे ते मी धुवून काढले. आणि पाऊस बघू शकता तुम्ही, अक्षरशः 8-8 दिवस कपडे वाळत नाही आहे. आणि जास्त जाड कपडे येते तर मी धुवायलाच काढत नाही, कारण खूप पाऊस आहे इथं. आणि एवढा गारवा आहे की अक्षरशः काही गोष्टींना बुरशीसुद्धा लागते. तर अशा प्रकारे जे काही गरजेचे आहे तेवढेच कपडे मी वगैरे धुत असते, बाकीचे मी आत ठेवलेले आहे. होऊ शकता कंटिन्युअसली एवढा पाऊस आहे की काही बाहेर जायचं किंवा बाहेर काही काम असलं तरी पडायला होत नाही, आणि म्हणजे बाहेर जायचंच वाटत नाही, अशा प्रकारे इथं पाऊस आहे. कामं आवरले घरातले ऑलमोस्ट. आणि आता मुलांना थोडंसं जास्त वेळ नाही पण थोडंसं TV बघू देणार, कारण ते खूप बोर होत आहे घरात. एरवी त्यांची रुटीन लागलेली असते शाळेत वगैरे जायची, आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, टायमिंगवर सगळ्या गोष्टी होतात. आज सगळं विस्कटलं आहे, म्हणून आज मी त्यांना थोडा वेळ तरी TV बघू देणार आहे, कारण आज ते तशी ऐकणार नाही आणि घरात मग ते दिवसभर बोर होणार. त्याच्यापेक्षा थोडा वेळ TV बघू देते, नंतर झोपवते थोड्या वेळानंतर परत आपलं संध्याकाळचं रुटीन सुरू होईल. आणि कसं असताना जर शक्य होत असेल तर बाहेर पडू नका, कारण रेड अलर्ट दिला आहे. जे नदी ठिकाणी किंवा नदी याच्यावर राहतात आजूबाजूला, किंवा एखाद्या तलावाजवळ तुम्ही राहतात इकडं तिकडं, तर प्लीज स्वतःची काळजी घ्या. जसे वरून आदेश म्हणजे हे येतील तशा प्रकारे ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आणि कसं होतं ना, आपण स्वतःची काळजी घेतली तर इतरांना आपली काळजी घ्यायची गरज लागणार नाही. त्याच्यामुळे शक्यतो बाहेर पडू नका, मुलांना पण बाहेर सोडू नका. शक्यतो फिरायला जाणं टाळा, कारण आपत्ती कुठं येऊ शकते, कशी येऊ शकते आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं घरातच राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि नवीन नवीन रेसिपीज ट्राय करत राहा, कारण पावसाळ्यात खूप गोष्टी सुचतात, खायचंही हे वाटतं. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच खावा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.